नमस्कार. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना या योजनेअंतर्गत आपण आजचा हा दुसरा व्हिडिओ बनवत आहोत. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण गाई म्हशींसाठी कोणती सबसिडीची योजना आहे, त्याअंतर्गत किती अनुदान मिळेल, अटी शर्ती काय, या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यात. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर वर आय बटनमध्ये ते व्हिडिओची लिंक दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्या पालनासाठी या योजनेअंतर्गत जी काही सबसिडी देण्यात येणार आहे त्याबाबत संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला शेळी पालनाचा किंवा मेंढी पालनाचा उद्योग सुरू करायचा असेल, व्यवसाय सुरू करायचा असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. या योजनेअंतर्गत किती अनुदान मिळणार आहे, पात्रता अटी काय, डॉक्युमेंट्स काय लागतील, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर मग चला सुरुवात करूयात. नमस्कार, मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळी मेंढी पालन याबाबत माहिती समजून घेणार आहोत. या योजनेअंतर्गत 50+5 म्हणजे 50 शेळ्या किंवा मेंढ्या हे खरेदी करण्याकरता आपल्याला या योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येणार आहे. ALM नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन या योजनेअंतर्गत कमीत कमी 100 शेळ्यांपासून प्रोजेक्ट सुरू होत होता. आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटत होतं की या योजनेअंतर्गत यापेक्षा कमी शेळ्या घेण्यासाठी आम्ही अर्ज करू शकतो का, कारण की नाही म्हटलं तरी त्याची किंमत खूप मोठी जास्त जात होती, प्रोजेक्टची कॉस्ट. परंतु आपल्याला ही एक चांगली संधी चालवण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत आपण फक्त 50 शेळ्यांचा प्रोजेक्ट करून सुद्धा आपला शेळी पालनाचा उद्योग व्यवसाय सुरू करू शकतो, जे सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी सहज पद्धतीने शक्य आहे. जास्त मोठी रक्कम या अंतर्गत आपल्याला गुंतवावी लागणार नाही. या योजनेअंतर्गत अर्ज कोण कोण करू शकतं, ते या योजनेअंतर्गत सर्व प्रवर्गातील अत्यल्प भूधारक, अल्पभूधारक आणि महिला बचत गट या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात. परंतु या योजनेअंतर्गत जे काही अर्ज दाखल करण्यात येतील त्यातील निवड करण्याच्या पद्धतीमध्ये प्राथमिकता कोणाला देण्यात येणार आहे ते सुद्धा आपण समजून घेऊयात. तर या योजनेअंतर्गत सगळ्यात आधी प्राथमिकता देण्यात येईल अत्यल्प भूधारकांना, ज्यांच्याकडे 1 हेक्टरपर्यंत जमीन आहे त्यांना. त्यानंतर प्राथमिकता देण्यात येईल अल्पभूधारकांना, ज्यांच्याकडे 1 ते 2 हेक्टर जमीन असेल. 3 नंबर प्राथमिकता देण्यात येईल वन हक्कधारकांना. आणि 4 क्रमांकावर आहेत महिला बचत गटातील लाभार्थी. यांना या योजनेअंतर्गत ॲप्लिकेशन करण्यासाठी किंवा निवड करताना त्यांना प्राथमिकता देण्यात येणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत सुद्धा दिव्यांगांना 5% आरक्षण लागू राहील आणि महिलांना सुद्धा 30% आरक्षण असणार आहे. त्यामुळे शक्य झाल्यास महिलांच्या नावाने अर्ज केल्यास आपल्याला या योजनेअंतर्गत सिलेक्शन होण्याची चान्सेस जास्त आहेत. या अंतर्गत त्यांना प्राथमिकता देण्यात येणार आहे. आता या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्रता अटी काय आहेत ते सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपण सगळ्यांनी फक्त अर्ज करायला नको, तर या योजनेअंतर्गत आपण पात्र आहोत का नाही ते सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. यातल्या पात्रता अटी या 2च आहेत आणि सर्वसाधारण आहेत की ज्यामध्ये जास्त क्लिष्टता नाही. त्यातली पहिली अट म्हणजे आपल्याकडे स्वतःच्या मालकीची किमान 1 एकर जमीन असली पाहिजे. आणि ती जमीन नसेल तर काही अडचण नाही, आपण भाडेपट्ट्याने ती जमीन घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला 5 वर्षाचा नोंदणीकृत भाडे करारनामा करावा लागणार आहे. हे महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच पद्धतीने आपल्याकडे शासकीय किंवा निमशासकीय संस्थेकडून शेळी किंवा मेंढी पालनासंदर्भात आपण काही प्रशिक्षण घेतलेलं असेल त्याचं प्रशिक्षण प्रमाणपत्र आपल्याकडे असलं पाहिजे. किंवा ते जर नसेल तर आपल्याकडे किमान शेळी मेंढी पालनाचा 2 वर्षाचा अनुभव असल्याचा अनुभव दाखला असणं आवश्यक आहे. हे बेसिक पात्रता आहेत, ते आपण सहज पद्धतीने पूर्ण करू शकतो. त्यात काही जास्त क्लिष्टता किंवा अडचणी नाहीत. तसेच या योजनेअंतर्गत प्रकल्पाची किंमत काय असणार आहे ते सुद्धा आपण समजून घ्या, जेणेकरून आपली प्रोजेक्ट कॉस्ट कितीपर्यंत असेल, आपलं ओन कॉन्ट्रिब्युशन किती असेल आणि अनुदान किती मिळेल हे आपल्याला लक्षात येईल. या योजनेअंतर्गत आपल्याला 50+5 शेळी किंवा मेंढी याच्या प्रकल्पासाठी अर्ज करण्यात येणार आहे. त्यासाठी पशुधन खरेदीसाठी प्रति शेळी किंवा मेंढीसाठी 12,000 रुपये, बोकड खरेदीसाठी किंवा मेंढ्या खरेदीसाठी 15,000 रुपये, अशी एकूण किंमत म्हणजे 50 शेळ्या किंवा मेंढ्यांसाठीची 6,75,000 रुपये आपल्याला गृहीत धरण्यात येणार आहे. तसेच 3 वर्षाच्या विम्यासाठी 1,01,554 रुपये, शेड निर्मितीसाठी 2,00,000 रुपये, कडबाकुट्टी यंत्र खरेदी करण्यासाठी 30,000 रुपये, 3 kWचं सोलर बसवण्यासाठी 1,32,000 रुपये, अशी एकूण प्रकल्पाची किंमत ही 11,38,554 इतकी असणार आहे. हो, आपल्या प्रकल्पाची किंमत 11,38,554 इतकी असणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत अनुदानाचे स्वरूप काय आहे ते सुद्धा आपण समजून घेऊयात. या योजनेअंतर्गत सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी 50% म्हणजे 5,69,277 रुपये इतकं अनुदान मिळणार आहे. आणि अनुसूचित जाती जमाती
प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 75% म्हणजे 8,53,915 रुपये इतकं अनुदान मिळणार आहे। या योजनेअंतर्गत अनुदान आपल्याला 2 टप्प्यामध्ये देण्यात येणार आहे। पहिला टप्पा म्हणजे आपण शेडचं बांधकाम आणि इतर साहित्याची खरेदी पूर्ण केली त्यावेळेस जी काही अनुदानाची रक्कम आहे त्याच्या 50% अनुदान आपल्याला मिळून जाईल। उर्वरित 50% अनुदान हे आपण शेळ्या किंवा मेंढ्या यांच्या खरेदीनंतर आपल्याला मिळणार आहे। अशा प्रकारे 2 टप्प्यात आपल्याला हे अनुदान मिळणार आहे। आता या योजनेअंतर्गत आपल्याला अर्ज कसा करता येईल आणि लाभार्थ्यांची निवड कशा पद्धतीने करण्यात येणार आहे ते सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे। तर या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आपल्याला पशुसंवर्धन आयुक्त हे एक ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून देणार आहेत जे अद्याप सुरू झालेलं नाही आहे। म्हणजे सध्या ही योजना सुरू झालेली नाही आहे, ती कदाचित एप्रिल मे महिन्यामध्ये सुरू होईल अशी अपेक्षित आहे। आणि या योजनेअंतर्गत आपल्याला एक वेळापत्रक देण्यात येईल। त्या वेळापत्रकामध्ये म्हणजे काही कालावधी देण्यात येईल, त्या कालावधीमध्ये आपल्याला या योजनेअंतर्गत अर्ज दाखल करायचा आहे। आपण हा अर्ज दाखल केल्यानंतर जे काही त्यांचे सिलेक्शनचे क्रायटेरिया आहेत त्यानुसार रॅन्डम पद्धतीने आलेल्या अर्जांमधून लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल आणि त्यांची यादी ही संबंधित जिल्ह्याच्या पशुसंवर्धन उपायुक्तांकडे देण्यात येईल। त्यानंतर दिलेल्या ठराविक कालावधीमध्ये त्यांना प्रकल्पाची उभारणी करायची आहे। ज्यांनी प्रकल्पाची उभारणी वेळेत केली नाही त्यांचं नाव या योजनेअंतर्गत जे काही पहिल्या क्रमांकावर जर असेल आणि त्यांनी त्याचं क्रायटेरिया पूर्ण केला नाही किंवा लवकरात लवकर या योजनेअंतर्गत लाभ घेण्याची ॲक्टिव्हिटी सुरू केली नाही तर त्यांचं नाव पहिल्या क्रमांकावरून शेवटच्या क्रमांकावर चाललं जाईल। म्हणजे पुन्हा जेव्हा केव्हा त्यांचा नंबर लागेल त्यावेळेस नंबर लागेल। अशा पद्धतीने ही टाईम बाउंड योजना आहे, त्यामुळे ठराविक कालावधीमध्ये आपल्याला हे सर्व काम पूर्ण करावं लागणार आहे। याचप्रमाणे दरवर्षी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येणार आहेत। काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या आपण सगळे लक्षात घेतल्या पाहिजे। ते म्हणजे या योजनेअंतर्गत अर्ज करताना एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला अर्ज करण्यात येईल। एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्याच पद्धतीने आपण यासारख्या काही योजनांचा आधी लाभ घेतला असेल, म्हणजे उदाहरणार्थ ज्यांनी नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन योजनेचा आधी लाभ घेतलेला आहे त्यांना पुन्हा या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही, ही गोष्ट इथे आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे। आता या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आपल्याकडे कोणकोणते कागदपत्र असले पाहिजे ते सुद्धा आपण समजून घेऊयात। जर आपल्याकडे स्वतःची जमीन असेल तर तिचा 7/12 या योजनेअंतर्गत आपल्याला जोडावा लागणार आहे। त्याच पद्धतीने जर आपण भाडे करारनामा करत असू तर 5 वर्षाचा नोंदणीकृत भाडे करारनामा या योजनेअंतर्गत आपल्याला ॲप्लिकेशन करताना जोडायचा आहे। वन हक्क जमीन ज्यांच्याकडे असेल त्यांनी त्यांचा 7/12 उतारा या ठिकाणी जोडायचा आहे किंवा वन पट्टा असेल तर तो या ठिकाणी जोडायचा आहे। त्यामध्ये इतर हक्कांमध्ये त्यांचं नाव असणं हे आवश्यक आहे, ही महत्त्वाची गोष्ट त्यांनी लक्षात घेतली पाहिजे। त्याच पद्धतीने जर आपल्याकडे अनुभव प्रमाणपत्र असेल किंवा प्रशिक्षण प्रमाणपत्र असेल ते आपल्याला या योजनेअंतर्गत जोडायचं आहे। तसेच जे काही दिव्यांग आहेत त्यांनी त्यांचं UDID प्रमाणपत्र ते सुद्धा या योजनेअंतर्गत जोडायचं आहे। आणि महिला बचत गट असेल तर त्यांचं नोंदणी प्रमाणपत्र किंवा महिला बचत गटाचं सदस्य असल्याचं प्रमाणपत्र या ठिकाणी जोडायचं आहे। काही महत्त्वाच्या गोष्टी या योजनेअंतर्गत आपण लक्षात घेतल्या पाहिजे ते म्हणजे या योजनेअंतर्गत जर आपली निवड झाली आणि पशुसंवर्धन उपायुक्तांनी आपल्याला कळवले तेथून 1 महिन्याच्या आत आपल्याला शेड उभारणी करावी लागणार आहे। तसेच आपल्याला इतर साहित्यांची खरेदी ही पूर्ण करावी लागणार आहे आणि ती खरेदी पूर्ण झाल्यानंतर तेथून 1 महिन्याच्या आत आपल्याला शेळी किंवा मेंढ्यांची खरेदी पूर्ण करावी लागेल, ही गोष्ट आपण इथे लक्षात घेतली पाहिजे। आणि जर आपण हा वेळ चुकवला तर या योजनेअंतर्गत आपली जी काही सिलेक्शन झालेलं आहे ते कट करण्यात येईल आणि त्या योजनेच्या सगळ्यात शेवटी लिस्टमध्ये आपलं नाव टाकण्यात येईल, त्यामुळे आपली संधी जाऊ शकते। ही टाईम बाउंड योजना आहे, ही मी पुन्हा सांगतो, इथे लक्षात घ्या। कमी वेळेमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी पूर्ण कराव्या लागतील। जर कदाचित आपल्या योजनेअंतर्गत सिलेक्शन झालं परंतु काही कारणाने आपल्याला या योजनेची सबसिडी मिळाली नाही तर घाबरून जायचं कारण नाही आहे। पुढच्या वर्षी या योजनेच्या अंतर्गत जी काही निवड करण्यात येईल त्यामध्ये ज्यांची मागच्या वर्षी सबसिडी द्यायची राहून गेलेली आहे त्यांना प्राधान्यक्रमाने आधी सबसिडी देण्यात येईल आणि मग पुढील लाभार्थ्यांचा विचार करण्यात येईल। तसेच शेड बांधकाम करताना किंवा जनावरांची खरेदी करताना म्हणजे शेळ्या मेंढ्यांची खरेदी करताना यांनी या योजनेअंतर्गत जी काही रक्कम दिलेली आहे त्यापेक्षा जास्त खर्च आल्यास तो लाभार्थ्यांनी स्वतः उचलायचा आहे। त्याच्यावर या योजनेअंतर्गत कुठल्याही प्रकारचे अनुदान किंवा सबसिडी मिळणार नाही, ही सुद्धा गोष्ट इथे लक्षात घ्या। तसेच आपल्याला जनावरांचा 3 वर्षाचा विमा उतरवायचा आहे, त्याची सुद्धा आपण नोंद घेतली पाहिजे। अजून एक महत्त्वाची गोष्ट की या योजनेअंतर्गत उद्योजकता विकास कार्यक्रमाअंतर्गत आपण जर शेळ्या मेंढ्यांची खरेदी करताना या प्रकल्पासाठी बँकेतून कर्ज घेत असू तर त्या कर्जाच्या व्याजावर 4% अनुदान मिळणार आहे। आपण कर्जाची पूर्ण परतफेड केल्यानंतर हे अनुदान मिळेल, ही गोष्ट लक्षात घ्या। आधी कुठल्याही प्रकारचं अनुदान आपल्याला मिळणार नाही, परंतु कर्जाची पूर्ण परतफेड झाल्यानंतर आपल्याला 4% आणि जास्तीत जास्त 4 लाखापर्यंत हे अनुदान मिळणार आहे। आपण ही या गोष्टीची सुद्धा नोंद घेतली पाहिजे। सध्या तरी ही योजना सुरू झालेली नाही आहे, फक्त योजना जाहीर झालेली आहे। जेव्हा किंवा या योजनेअंतर्गत अर्ज सुरू होतील आम्ही आपल्यापर्यंत देखील माहिती पोहोचवूच। ती माहिती वेळेवर मिळावी यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन पण दाबून ठेवा, जेणेकरून आम्ही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल।
आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास, उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा शेळी पालनासाठीची नवीन योजना सुरू झालेली आहे याची माहिती होईल. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद.